15 जानेवारी भारतीय लष्कर दिवस। 15 जानेवारी 1949 रोजी ब्रिटिश सरकारनं पहिल्यांदाच भारतीय सैन्याची कमांड सोपवली आणि एका भारतीय अधिकाऱ्याला कमांडर इन चीफ हे पद देण्यात आलं आणि हे अधिकारी म्हणजे फील्ड मार्शल के.एम. करियप्पा। स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय पंचतारांकित दर्जाचे लष्करी अधिकारी ज्यांनी आपल्या मुलाची पर्वा न करता पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले होते। हा किस्सा 1965चा। भारत पाकिस्तान युद्धाच्या शेवटच्या दिवशी फील्ड मार्शल करियप्पा यांचा मुलगा स्क्वॉड्रन लीडर के.सी. करियप्पा हे एस. सेहगल आणि कुक्के सुरेश यांच्यासह पाकिस्तानी स्थानांवरती हवाई बॉम्ब हल्ला करण्यासाठी गेले होते। यानंतर पाकिस्ताननं विमानावरती विमानविरोधी तोफांनी हल्ला केला। स्क्वॉड्रन लीडर करियप्पा यांनी त्यावेळी हिंमत गमावली नाही आणि शत्रूच्या ठिकाणांवरती हल्ले करत राहिले, पण शेवटी त्यांचंही विमान गोळ्यांना बळी पडलं आणि ते स्वतः पाकिस्तानी हद्दीमध्ये पडले। पाकिस्तानी सैन्यानं त्यांना घेरलं आणि ताब्यात घेतलं। असं म्हटलं जातं की के.सी. करियप्पा यांनी फक्त त्यांचं नाव आणि पद सांगितलं, पण त्यांच्या वडिलांचा उल्लेख मात्र केला नाही। पण पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयूब खान चौ यांना हे कळालं आणि त्यांनी रेडिओवरती घोषणा केली की के.एम. करियप्पा यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे आणि जर त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या मुलाला सोडवता येईल। पण यावर फील्ड मार्शल करियप्पा यांनी आपल्या मुलाला इतर युद्ध कैद्यांप्रमाणेच वागवण्याची विनंती केली। माझा मुलगा हा आता माझा राहिला नाही, तर तो या देशाचा मुलगा आहे। जर आपल्याला सोडवायचे असेल तर सर्व युद्ध कैद्यांना सोडावे लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। आणि काही दिवसांनंतर के.सी. करियप्पा यांच्यासह इतर युद्ध कैद्यांनाही सोडवण्यात आलं। आपल्या मुलाची ही पर्वा न करता देश आणि इतर सैन्य देखील किती महत्त्वाचं आहे हे करियप्पा यांनी दाखवून दिलं। 1953 मध्ये निवृत्त झाल्यानंतरही ते सैन्याला मदत करण्यास तयार राहिले। आज त्यांच्यासारख्या इतर सैन्यांमुळेच आज भारतीय सैन्य जगातील 4थ्या क्रमांकाचं सर्वात बलवान सैन्य मानलं जातं।